सत्कार झाला। मनोज चव्हाण सुद्धा मैदान सुरू झाल्यापासून आखाड्यावरती उभा आहे। एकदा मनोज साठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या। 9 महिन्यानंतर तब्बल कुस्ती लागते। आखाड्यावरती फिरणारे बसून खाली बसून घ्या। थांबा सर, हे रॅम्पवरचे सुद्धा खाली बसा, सगळे बसा खाली, पाहुणे बसा, तुम्ही सगळे खाली बसा। खाली गेला जरा पाय उचला, खाली बसा, मांडी घालून। मित्रा हलवू नको। आणि कुस्तीला प्रारंभ होतोय। लाल चट्टीमध्ये लढणारे पैलवान हर्षवर्धन सदिये, शेजारच्या अकोले तालुक्यातील कोंबाळणे गावचे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुण्याला सराव करता 1996 चे अर्जुनी पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचे पट्टे। तर माऊली कोकाटे पैलवान हनुमान आकड्याला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा आहे। कुस्तीवरती इनाम आहे 3,11,000 आणि चांदीची गदा। वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं? माणसं सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पहिल्यात हातपायाच्या गाड्या, काय करायचंय त्या गाड्याला घोड्याला? अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा। 1896 ला राजर्षी शाहू महाराजांना मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि बाहेर एक पाटी लावली। त्याच्यावरती संपत्तीचे 3 प्रकार सांगितले राजर्षी शाहू महाराजांना। पहिली संपत्ती शरीर संपत्ती, शरीर माध्यम खलुधर्म साधना, शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं, हे राजर्षी शाहू महाराजांना स्वतःही सांगितलं आणि जगाला आदर्श घालून दिला। दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आहे। पुत्र व्हावा ऐसा हुंडा त्याचा ही लोकी झेंडा, कुळी कन्या पुत्र होती या सात्विक तयात हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी पिढी आम्हाला तयार करायची। पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय। आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे, तुमचं सोनं नाणं पैसा अडकाय। आधुनिक काळामध्ये गल्ला झाली, लोक दुसऱ्या तिसऱ्याला मोठं मारायला लागली आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा। साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांचा आभार मानलं। साहेब, तुम्ही या मातीवरती प्रेम करणाऱ्या खेळाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहता। माझं वाक्य आहे, माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे। जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आहे, जिच्यामध्ये हा देह वसवतो ती माती आहे। ज्याने या लाल मातीशी प्रामाणिकपणा जपला त्या लाल मातीने त्याला भरभरून दिलाय। कुणाची उदाहरणं घडून बघा। तुम्ही लाल मातीला निस्वार्थीपणे मदत करताय, प्रभू हनुमंत तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य आहे, नोंद घ्या। हे टिकलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे। समाजातली पोरं पुढे आली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी हा तुमचा उपक्रम फार चांगला आहे। आणि खऱ्या अर्थानं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांची 234वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होते। 1964 ऑलिम्पिक पर्यंत आलो होतो मगाशी। 1964 ला गणपत आंदळकर, बंडा पाटील रेटरेकर आणि मारुती बाबाने असे 3 पैलवान सभे झाले। 1972 चा मिनी ऑलिम्पिक पश्चिम जर्मनीची राजधानी हरिश्चंद्र बिराजदार लातूरचे आणि पुणे जिल्ह्यातले मारुती अडकर असे 2 पैलवान सभे झाले। आणि 2012 चं लंडन ऑलिम्पिक मुंबईचे नरसिंग यादव असे आतापर्यंत या महाराष्ट्राचे 13 पैलवान ऑलिम्पिकला सहभागी झाले। खाशाबादचा वारसदार कुणी निर्माण होणार का, त्याच्यासाठी हे मैदान आहे। आज या मैदानात गेलेला कुणीतरी महान केसरी होणार आहे, कुणीतरी हिंद केसरी होणार आहे, कुणीतरी जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। हा, शांततेने मैदान बघा। हा, हो हो, शाबास शाबास हर्षवर्धन। तसं पाहिलं तर हर्षवर्धन सदगीर
आणि माऊली कोकाटे जो आहे त्याचं नाव सुद्धा हर्षदच आहे, लक्षात ठेवा. हर्षद कोकाटे. सराटी जवळ, इंदापूर जवळ सराटी नावाचं गाव आहे, अकलूजच्या अलीकडच्या बाजूला नीरा नदीच्या तीरावरती. तिथला हा माऊली कोकाटे आहे. बस ए बारकली पोरे, कशासाठी गडबड करायला? अचानक कुणीतरी जागा होऊ नका. काटा कुस्ती करणारी दोन्ही पोरा भारतामध्ये जर कुणी बनत असेल ना, आज हा मोठा आणि तो मोठा, हा माऊली कोकाटे, हा हर्षद सदगीर आज भारतातली टॉपची पोरं. मी जाणीवपूर्वक सांगतोय, कुणाबरोबर आहे कुस्ती लावा, नाही म्हणत नाही. टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार सांगितले तुम्हाला, फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन. हर्षवर्धन सदगीर पैलवान हा तसा ग्रीको रोमनचा पैलवान. बऱ्याच जणांचं मत होतं की ग्रीको रोमनचा पैलवान महाराष्ट्र केसरीला फ्रीस्टाईलला चालू शकत नाही. अनेकांचे अंदाज चुकवले सदगीर पैलवान आणि 19-20 जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली, नाशिक जिल्ह्याला पहिली गदा मिळवून दिली. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा असा अंदाज आला की फ्रीस्टाईल ठीक आहे, ग्रीको रोमनचा पहिला फ्रीस्टाईलला मॅटवर लढला म्हणून महाराष्ट्र केसरी झाला. सदगीर पहिल्यांदा धाराशिवचं अधिवेशन केलं, मातीमधनं लढून फायनलला आला. महेंद्र गाडकर सारख्या पहिल्याला पराभूत केलं आणि उपमहाराष्ट्र केसरी झाला. समाज मागे सरू नका माऊली, माऊली मागे सरू नका, मध्ये कुस्ती करा. आणि दोन्ही पोरं खऱ्या अर्थानं अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे. पढ़ो पढ़ो हार या जीत कोई बात नहीं, लेकिन लड़ना अपना फर्ज है. या बहाण्यानं लढणारी ही दोन्ही पोरं खऱ्या अर्थानं एक काकासाहेब पवारांकडे सरावला तर दुसरा गणेश वस्त्र दांगड यांच्याकडे आहे. सद्गुरू सारखा असतात त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते. शबास. आता जे कसोटे मानेवरती पडायला लागलेले आहेत, शबास माऊली, शबास हर्षवर्धन. हो हो हो, थांबा थांबा. हो हो, बाहेरून बोलणारे दोन्ही पोरं चांगले आहेत. त्या माऊली कोकाटेला महाराष्ट्र केसरीला दुखापत झाली, त्या दुखापतीतून ते सावरून पोरग आज सदगीर पहिल्यांबरोबर खट लढते. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. नाहीतर एखादा म्हणला असता मला दुखापत झाली विवेक आणि मग नको खट करायला. पण त्या बहाण्याने लढणारी ही दोन्ही पोरं आहे. एवढं सोपं नाही. दोन्ही पोरं, एक पडणार दुसरा पाडणार आहे, परंतु लढणं दोघांच्या रक्तात आहे. माऊलीच्या आतमध्ये माती टाक प्रॉपर करा. बाहेरून आरडणारे जरा तुमच्या लेकराला 4दा जोर मारायला लावा. ऐकते का बघा जरा. बस एक माऊली माझं नको सर्व. महाराष्ट्र केसरीच्या रेस मधली दोन्ही पोर आहेत. अजून 2 महिन्यांना महाराष्ट्र केसरी होईल. हो शबास. माऊली माझं नको. चला माऊली चला, हर्षद चला. दोन्ही हर्षद. माऊली कोकाटे हा एका शेतकऱ्याचा पोरगा आहे, तर हर्षवर्धन सदगीर एका शिक्षकाचा पोरगा आहे. एकडा अंगठा बाजूला असला तरी पोरग CBSE ला पाठवते, तालमीत नको. त्याचे वडील शिक्षक आहेत पण पोरग तालमीत आहे. कोंबाळण्याला कधी गेलाय का? इथं बसलेले मी 2 वर्ष झालं जातोय. 200च्या वरती घर नाही त्या गावामध्ये. माळा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे.
राईबाई बोपेर यांना पद्मश्री आहे, हर्षवर्धन सदगीरला शिवछत्रपती आहे, नितीन सदगीर डेप्युटी कलेक्टर आहे. त्या कोंबाळे गावचा हा सदगीर पैलवान आहे. एका शिक्षकाचं पोरग या महाराष्ट्राचा एवढा मोठा पैलवान होता, एवढं सोपं आहे. माऊली मागं नको सर बाळा, माऊली मागं सर नको. हो 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 आपल्या पोरगा त्याला बस म्हणल्या बसतं का जरा बघा. आपल्या बोलणं खरं इंदुरीकर याच नगरीतला, मी पण नगर जिल्ह्यातला साहेब बरं का, मी श्रीवर्धन तालुक्यातला. आपला टोनच तसा आहे. आपल्याला खरं लागतं, बरं नाही लागत. माणसं आजकाल गोडगोड बोलतात. जयश्रीताईंनी सांगितलं अनेक गोडगोड बोलून काय काय आश्वासन देणारी, फसवणारी एका बाजूला, आपण खरं बोलणारी माणसं आहोत. शाबास. खऱ्या अर्थानं कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सहकार या सर्वांच्या माध्यमातून थोरात साहेबांच्या रूपाने या तालुक्याचा विकास झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राची फार मोठी जबाबदारी साहेबांच्या खांद्यावर येणार आहे. तुम्ही फक्त साथ सोडू नका. शब्द लक्षात ठेवा. येणारा काळ तो आठवा फक्त. शाबास. हा शाबास. हो 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 हो. तुम्ही दोघांना निर्णय घ्या, तानाजी आणि विवेक. हा हा बोल. साहेब, माऊली कोकाटेला अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षसबरोबर दुखापत झाली होती. आज 9 महिन्यानंतर माऊली आकडे झालेला आहे, दुखापत झालेली आहे. त्याच्या हाताला इंजुरी असं त्याचं म्हणणं आहे, त्याचे कोच पण सांगते. आता तुम्ही सांगा निर्णय काय घ्यायचा. हो 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 हो. थांबा थांबा थांबा. साहेब स्वतः येत आहेत. साहेबांना एक माईक देत होता. हे दोन्ही पैलवान खरं म्हणजे महाराष्ट्रातले नावाजलेले, सदगीर तर आपलाच आहे, आपल्या भागातला आहे. दोन्ही पैलवान आहेत, नावाजलेले आहेत. आणि ते आले आपल्याकडं, याच पहिलं कौतुक, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण. हे दोघं आले, हे दोघं येणं, आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं असतं का फक्त येऊन तो याच्यात गेला तरी त्याचं कौतुक करतो, कारण ते महाराष्ट्र पातळीचे खेळाडू आहेत दोघंही. आणि म्हणून माझं मत आहे की काय आता आपण असं नाही, दोघांनाही आनंदानं आपण त्यांचं अभिनंदन करायचंय. दोघांचं अभिनंदन करावं या मताचा मी आहे. दोघांचं अभिनंदन करून टाका. एक मिनिट साहेब थांबा. एक मिनिट. एक मिनिट. हे बघा, ऐका जरा. आता पलीकडे अहो थांबा. माऊलीला बघा, तो इंजुरी मधून आलेला आहे. आपलं लेकरू लढायला लागला असतं तर आपण हा विचार नसता केला. त्यानं सांगितलंय हर्षदला कुस्ती देऊन टाका, हर्षदला कुस्ती देऊन टाका. आणि दोघांचाही कौतुक आहे. दोन्ही पोरं आपलीच आहे. टाळ्या वाजवा दोघांसाठी. बोलो बजरंगबली. माऊली माऊली हे बघा, बक्षीस वितरण स्टेजवर होणार आहे.